नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे की वास्तू पुरुष म्हणजे काय, वास्तुशांत खरंच करावी का? त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता वास्तू पुरुष म्हणजे काय, तर वास्तू देवता जी असते की नाही त्याला वास्तू पुरुष असं म्हटलं जातं। तर ह्या वास्तुपुरुषाच्या बऱ्याच कथा आपल्याला बघायला मिळतात। मत्स्यपुराणात एक कथा आहे, ती छोटीशी कथा मी तुम्हाला सांगते। अंधक नावाच्या राक्षसाशी युद्ध करताना भगवान शंकरांच्या घामातनं एक थेंब खाली पडतो आणि हा थेंब अगदी मोठं रूप घेतो आणि हे मोठं रूप प्रकट झालेलं जे असतं तर ते सगळ्या देवांना त्रास द्यायला लागतं आणि जे दिसल ते ते खायला लागतं। तो राक्षस सगळं खायला लागतो आणि हे सगळं बघून देवांना सगळा प्रश्न पडतो की आता हे जर असंच चालू राहिलं तर सगळी पृथ्वी नष्ट होईल। मग सगळे देव काय करतात, त्याला धरतात आणि पालथं पाडतात। पालथं पाडून प्रत्येक देव त्याच्या शरीरावर एक एक स्वतःचं स्थान निर्माण करतात आणि अशा तऱ्हेने त्याला पालथं झोपवतात। तर भगवान शंकरांना आणि देवांना शरण जातो। तो म्हणतो की मला तर भूक लागली आहे, मग तुम्ही मला काहीतरी खायला द्या, त्याचबरोबर मला तुम्ही माफ करा आणि मला वरदान द्या। मग भगवान शंकर काय म्हणतात की जिथं पूजा करताना फुलं पानं नंतर नैवेद्य अर्पण केला जाईल तर तो नैवेद्य म्हणजे तुझं खाद्य आणि हे झाल्यानंतर तुला मान मिळणार आहे। त्यामुळे ज्या ज्या घरात तुला पूजनीय स्थान मिळेल तर तिथं सगळ्यांना तू तथास्तु हा आशीर्वाद द्यायचा आहे। तर आपल्याला माहिती आहे की पूर्वीपासून आपण म्हणतो की नाही लहान मुलांना की अरे रडू नको किंवा आपल्या घरात बोलताना चांगलं बोललं पाहिजे का, तर आपली वास्तू आपल्याला तथास्तु म्हणत असते। तर त्याचं कारण हेच आहे की हा वास्तू पुरुष जो आहे त्याला ते वरदान मिळालं की तू तथास्तु म्हणून सगळ्यांना चांगले आशीर्वाद द्यायचे असतात। म्हणजे जे काही तुम्ही बोलाल त्याला तो तथास्तु म्हणत असतो, असा हा वास्तुपुरुष आहे। आता हा वास्तुपुरुष कसा आहे की याचं ईशान्येला डोकं आहे, नैऋत्येला पाय आहेत, एक हात त्याचा आग्नेयेला तर दुसरा हात त्याचा वायव्येला आहे, असा हा झोपलेला वास्तुपुरुष असतो। मग जेव्हा नवीन घर घेतात तर तेव्हा वास्तुशांत केली जाते। पण बऱ्याच वेळा आता आपल्याला बघायला मिळतं की वास्तुशांत न करता कलश पूजन करतात। तर त्याच्यातला महत्त्वाचा फरक काय, तर वास्तू शांत केल्यामुळे काय होतं, तर एकतर वास्तू पुरुष आपण प्रस्थापित करतो वास्तुशांतीला, त्याचबरोबर ही वास्तू बांधताना जमिनीवर काही कीटक असतात, झाडं असतात, त्याचबरोबर जी लोकं हे बांधत असतात की नाही तर त्यांचे विचार असतात, या सगळ्यांना कुठेतरी एक कृतज्ञता म्हणूयात किंवा त्याला सगळ्यांना शांत करण्यासाठी ही वास्तू शांत केली जाते। आणि हे सगळं झाल्यानंतर आपण जे काही फुलं पानं किंवा दहीभाताचं नैवेद्य त्या वास्तुपुरुषाला दाखवतो की नाही, तर ते सगळ्यांनी तो तृप्त होतो आणि आपल्याला तथास्तु म्हणून आपली जी पुढची वाटचाल आहे घरातली किंवा जे व्हायब्रेशन्स आहेत ते चांगले होतात। त्याचबरोबर वास्तुशांतीला होम मोठा केला जातो। मग या होमामध्ये आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण गौरी आणखीन समिधा वगैरे टाकतो तर तिथे बाकीचं आजूबाजूचं जे वातावरण आहे ते शुद्ध होतं आणि त्याच्यामुळे वास्तुशांत ही महत्त्वाची खरं तर मानली जाते। आणि जेव्हा नुसतं तुम्ही एखाद्याने कलश पूजन करून ते जेव्हा आत जातात तर तेव्हा ह्या गोष्टी काहीच होत नाही, कारण कलश पूजनामध्ये वास्तुपुरुष जो आहे तोही निक्षेपित करता येत नाही, त्याचबरोबर होम हवनही नसतं। फक्त एक कलश घेऊन तुम्ही आतमध्ये प्रवेश करता। पण ह्याच्या मागची भावना काय आहे खरं तर, की आपल्या हिंदू धर्मांमध्ये हे सगळं केल्यानंतर आपण आपले जे आप्त असतात, स्वकीय असतात, त्यांना आपण जेवायला घालतो, त्यांना बोलवतो छान आणि त्यांना जेवण करून ते तृप्त होतात, ते आशीर्वाद देतात। या मागची खरं तर ही भावना आहे आणि मग त्या निमित्ताने का होईना अन्नदान होतं, नंतर आपण त्यांना काही गिफ्ट देतो, तर थोडक्यात ते दानही होतं की नाही। आणि म्हणून खरं तर हिंदू धर्मामध्ये वास्तुशांतीला तेवढंच महत्त्व दिलेलं आहे। पण हे कलश पूजनामध्ये आजकाल होत नाही। आम्ही बऱ्याच वेळा लोकांकडे जातो तेव्हा सांगतात की ताई आम्ही फक्त कलश पूजन केलेलं आहे। तर त्याच्यामागचं खरं तर हे रिझन आहे की तुम्ही वास्तुशांत करावी। त्याचबरोबर असंही होतं की बरेच वर्षापासून आपलं घर आहे, वास्तुशांत अगदी नवीन नवीन केलेली असते, त्याच्यानंतर ती झालेलीच नसते। मग अशा वेळेस काय करायचं की जो वास्तुपुरुष आहे की नाही त्याला निदान पौर्णिमेला आणि अमावस्येला तुम्ही दहीभाताचा नैवेद्य ठेवत जा आणि त्याला सांगत जा की आमच्या घरात तू सुख संपन्न समृद्धी आण आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद दे, की जेणेकरून तो शांत राहतो आणि आपल्या घरातलं जे वातावरण तेही चांगलं राहतं। त्यामुळे जर कुणी नवीन घर घेतलं असेल, राहायला जाणार असेल तर वास्तुशांत नक्की करा। चला तर मग आजचा विषय मी इथंच थांबवते, परत भेटू एका नवीन विषयात। तोपर्यंत धन्यवाद। स्वामी ओम।